गुड इव्हिनिंग मंडळी. खूप दिवस झाले माझे काही व्लॉग्स येत नव्हते. खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की ब्लॉग्स का येत नाही तुमचे. इवन मायराज कॉर्नरवर झालं, संस्कृती थोरात चॅनलवर झालं, सर्वांच्या चॅनलवर कमेंट्स होत होत्या. तुम्हाला समजलंच असणार की काय झालं आहे ते नक्की. दत्ताभाऊ तर आमच्यात नाही राहिला आहे कोणामध्येच. तुम्हाला मायराज कॉर्नरवर जिजूंनी सांगितलंच असणार. तसं संस्कृती थोरात चॅनलवर चंचलनी पण सांगितलं तुम्हाला की काय झालं ते. तर त्यामुळे असं अचानक झाल्यामुळे काही समजलंच नाही की कसं झालं, काय झालं. ते उमजतच नव्हतं की काय करावं काय नाही त्या पिरियडला. ते अचानकच घडलं. आम्ही आधीच जिजू बोलले तसं त्यावेळेस आम्ही नाशिकला होतो. आधी 26 एप्रिलला बड्डे होता श्रवणचा. त्या टायमाला आम्ही सर्व नाशिकला होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो. मी पण जिजून त्यांच्यासोबत मुंबईला आलो आणि लगेच 2-3 दिवसातच असं घडलं. त्यामुळे एकदमच असं हे होऊन आलं की असं झालंच कसं अचानक. ते एकदम असं धक्का बसल्यासारखं झालं होतं एकदम. त्यामुळे असं काय बोलावा काय असं समजतच नव्हतं की काय बोलणार आपण. पण असं आहे की आता तुमचे एवढे कमेंट्स होत होतात की त्यावर पण रिप्लाय देणं खूप गरजेचा होता. बोलताना पण असं हे होतं की कसं बोलावं. कारण की आत्ताच लग्न झालं. लग्नामध्ये पण खूप असे चांगले मुवमेंट शेअर झाले. त्यामुळे बोलायला पण अशी हिंमत होत नाही की कसं सांगावं तुम्हाला. तेच एकदम अचानक झाल्यामुळेच समजलंच नव्हतं. त्यामुळेच कोणाचेच ब्लॉग नव्हते आले त्यावेळेस. आणि रियांश पण लहान आहे. सगळ्यांना माहिती तो खूपच लहान आहे. पण तो खूप समजूतदार आहे. त्याने खूप गोष्टी व्यवस्थित हँडल करतोय. आणि अशीच ही गोष्ट आम्ही पण जवळून बघितली होती आरुषसोबत की त्या पण गोष्टी त्यावेळेस डोक्यात येत होत्या. आणि त्याच्या अगोदर पण आमच्या खूप मेमरीज आहे सोबतच्या. कारण दरवेळेस आठवतो आम्ही जेव्हा भाऊबीजला सोबत राहायचो, आम्ही सगळेजण सोबत फोटो पण काढायचो ग्रुपमध्ये. राहुल भाऊ असू द्या, दत्ता भाऊ, योगेश भाऊ, मयूर, सचिन, आम्ही 4-5चे फोटो आमच्या सोबत राहायचे. साक्षी, चंचल, कारण की भाऊबीज आमचे सुरगाण्याला व्हायचे. तर त्याच्या पण खूप साऱ्या मेमरीज आहे माझ्याकडे. खूप सारे फोटोज आहे आमचे. ते पण मला सापडले की ते पुढे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि लग्नामध्ये पण एक गोष्ट होती. जेव्हा आम्ही सर्व उभं होतो तर दत्ता भाऊंनी सांगितलं चला आपण भाऊ एक फोटो काढून घेऊया. तर आम्ही सर्वांनी एक फोटो काढला होता. ती पण एक आठवण आहे. त्यामध्ये नेमकी पप्पू भाऊ राहिला होता. तर तो पण त्यांनी सांगितला नाही पप्पू भाऊ राहिला, थांबा थांबा करून. मग पप्पू भाऊ आला. त्याच्यासोबत पण आम्ही एक सगळ्यांचा फोटो काढला. आणि त्यानेच सांगितले की चला आपण स्टेजवर जाऊन पहिले एक फोटो काढून घेऊया, नंतर आपल्याला काय सर्वांना जमणार नाही. तर आम्ही सगळ्यात पहिले जाऊन आम्ही सगळ्यांनीच जाऊन फोटो काढला. ती पण एक मेमरी. त्या गोष्टी अशा सर्व आठवतात आहे. असं काही समजतच नाही की असं काही घडून गेलं ना. त्यामुळे अचानकच ह्या गोष्टी अशा ह्या झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत जातात आहे. डोक्यामध्ये सर्व गोष्टी येतात आहे की असं कसं होऊ शकतं. अचानक तो 2 दिवसापूर्वी आमच्यासोबत होता आणि त्यानंतर तो आता आमच्यात नाही आहे. आम्ही त्या दिवशीच राहुल भाऊला पण मिस केलं होतं फोटोमध्ये भावांच्या. आणि आता अचानक परत तसं काय बोलावं काही समजतच नाही मला पण अजून पण. अचानक त्या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. त्यामुळे असं बोलायलाच काही जमत नव्हतं. काय बोलू हेच सुचत नाही अजून पण. म्हणजे अशी काही गोष्ट घडून जाईल असं खरंच नव्हतं वाटलं आम्हाला पण. आणि त्याच्यासोबतच्या खूप मेमरीज आहे माझ्याकडे. खूप फोटोज आहे आमचे जे आम्ही भाऊबीजेला सोबत काढायचो. इवन मागच्या वर्षी रक्षाबंधनाला पण आमच्या मेमरीज आहे फोटोज. आम्ही सोनीताईकडे होतो मी आणि तो पण आलेला. चंचल, समीक्षा, आमच्या पाचींचे पण फोटो आहे काही. ते पण मी पुढे तुमच्यासोबत सापडले तर मी आज बघतो ते तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेल. आणि लग्नामधले पण खूप साऱ्या मेमरीज जसं आम्ही साक्षीला दोघांनी मिळून उचललो होतो. ती सुद्धा व्हिडिओ मला भेटली अचानकच. तर ते आपण ते बघतोय ना सारखं सारखं त्याने अजून हे होत जातंय की असं नव्हतं व्हायला पाहिजे. ठीक आहे. मला आता
याच्या पुढे मी सर्व तुम्हाला आमच्या दत्ताभाऊसोबतच्या ज्या काही आठवणी आहे, मेमरीज आहे सोबतच्या, त्या पुढे मी तुमच्यासोबत नक्की पुढे शेअर करेल. मी आता बघतो मला काय काय माझ्या फोनमध्ये आहेच खूप सारे फोटोज आमच्या सोबतचे, ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पुढे. आणि आता मला खरंच बोलायला काहीच सुचत नाही आहे. दत्ताभाऊ सोबतच्या काही आठवणी त्या तुमच्यासोबत मी पुढे शेअर केल्या. अजून बाकी एक गोष्ट बाकी तो पण स्थळ आले म्हणे माझ्याकडे. हा का, बघू आपण विचार करूया प्रत्येक गोष्टींचा. सर अँड मिसेस थोरात मॅडम, आम्ही तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मध्येच घेऊन घेतलं ना. चला दत्ताभाऊनीच आम्हाला सर्वांना बोलवलं होतं इथं फोटो काढण्यासाठी की चला आपण सर्व भाऊ फोटो काढून घेऊ. त्यामध्ये पप्पू भाऊ राहिला होता. त्यावेळेस तो बोलत होता अरे पप्पू भाऊ राहिला, थांबा त्याला पण येऊ द्या. त्यानंतर पुढे पप्पू भाऊ आला, मग आम्ही सर्वांनी मिळून फोटो काढला. तीच मेमरी आहे त्याच्यासोबतची आमच्या सर्वांची. खाली फोटो काढून झाल्यानंतर परत दत्ताभाऊ बोलला की आपण स्टेजवर जाऊया सर्व भाऊ, पहिलेच फोटो काढून घेऊया कारण आपल्याला कोणालाच नंतर पुढे जमणार नाही फोटो काढण्यासाठी. तिथं पण तोच आम्हाला सर्वांना इथं पुढे घेऊन गेला होता फोटो काढण्यासाठी. त्याचेच हे पुढे व्हिडिओ आहे. त्या दिवशी तोच आम्हाला सर्वांना घेऊन गेला होता. ते सर्वांच्या डोळ्यासमोर येत होतं सगळ्या गोष्टी. भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या जुन्या आठवणी तुमच्यासोबत मी पुढे शेअर केल्या आहे. दत्ताभाऊ आणि वहिनींची आता 26 एप्रिलची एक आठवण तुमच्यासोबत पुढे शेअर केली. सगळ्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायचं. 1 2 3 हॅपी अॅनिव्हर्सरी. क्या बात है. एवढी महफिल तुम्हाला कधीच मिळणार नाही, लक्षात घ्या. या क्या बात है. वी ऑल मिस यू दत्ताभाऊ. तुझी आम्हा सर्वांना खूप आठवण येत राहील.